मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960 मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी तत्कालीन नेहरू सरकारशी प्राणपणाने लढणाऱ्या 106 हुतात्म्यांसह इतिहासाच्या सुवर्ण पानात दडलेल्या व कुणालाच माहीत नसलेल्या योद्ध्यांच्या बलिदानाचं चीज झालं. आणि महाराष्ट्र नामक देशाचा कणा मजबूत ठेवणाऱ्या मराठी भाषिकांना स्वतःची भूमी मिळाली. पण याची सुरुवात खूप आधी झाली. कदाचित शेकडो वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी, अगदी लीळा चरित्राच्या कैक आधी, कदाचित विवेक सिंधूच्याही आधी, कदाचित श्रीप्रतिकृत मराठी ज्योतिषरत्न मालाच्याही आधी. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. त्याआधी सुद्धा काही राज्यकर्त्यांच्या राजवटीत मराठीचा विकास झाला. पण माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृताचीही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मिळविन, अशा काव्याद्वारे सगळ्यांना ठणकावून संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचे ज्ञान जनसामान्य मराठी भाषिकापर्यंत पोहोचवून एक मोठी क्रांती केली. मग संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, समर्थ रामदास, मोरोपंत, गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत रोहिदास, विसोबा खेचर, सावंता माळी, ते अगदी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, दुर्गा भागवत, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, वि स खांडेकर, विजय तेंडुलकर, नामदेव ढसाळ अशा संतांनी, कवींनी, साहित्यिकांनी, विद्रोही लेखकांनी, विचारवंतांनी मराठी भाषा जोपासली, वाढवली, तिच्यात महत्वाची भर टाकली. गदिमा आणि बाबूजी या जोडगोळीने गीत रामायण नामक अजरामर कलाकृतीची निर्मिती मराठीत केली. तर लता आणि आशा नामक सुरेल आवाज मराठीने जगाला दिला. पंडित भीमसेन जोशी मराठी कुळात जन्मले. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मराठी भाषिक आहे. लोकमान्य टिळक मराठी, तात्यासाहेब सावरकर मराठी, आचार्य विनोबा भावे मराठी, भांडारकर मराठी, इतिहासाचार्य राजवाडे मराठी, देशातील पहिली डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी मराठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार मराठी, तर देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील मराठी, गांधीजींचे गुरु मराठी, मोदीजींचे गुरु लक्ष्मणराव इनामदार मराठी. या मराठीने देशालाच नव्हे तर जगाला खूप काही दिलं. अशा या माय मराठीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा दिला आहे. आपली मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलली जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये 10व्या स्थानी आहे. अशा या माय मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी.